अमिओडाराम. तर आयोडीन असतो याच्यात. तर आयोडीनचा काय फंडा आहे माहीत नाही, परंतु कॉर्नियल डिपॉझिट्स होतात आणि कन्व्हर्जन थांबवतो हा. ट्रायआयोडोथायरोनिनचा इनिबिट्स ट्रायआयोडोथायरोनिन किंवा कॅल्शियम चॅनलला आपण ब्लॉक करतो. तर पोटॅशियम आणि कॅल्शियम ब्लॉक झाल्यामुळे रिपोलरायझेशन नाही होत, त्याच्यामुळे प्लाटोफेज लांबते. इन्क्रीज ॲक्शन पोटेन्शियल, त्याच्यामुळे QRS वाढणार, QT वाढणार. नंतर त्याच्यानंतर जे सोडियम चॅनल इनॅक्टिवेट झाले त्यांना पण ब्लॉक करतो, त्याच्यामुळे रिफ्रॅक्टरी पिरियड वाढतो, म्हणून एक्सायटेबिलिटी कमी होते, रीएंट्री कमी होते आणि PR एक्टोपिक फोकाय कमी होतात, प्रोलॉंग होतो PR. नंतर हा बीटा 1वर ॲक्ट करतो, त्याच्यामुळे हार्ट रेट कमी होतो. कॅल्शियम आपण बघितलं, प्लाटोफेज प्रोलॉंग करतो. इवन IV दिल्यावर पण त्याचा पीक इफेक्ट याला 1 तास लिहिलेला आहे. लिव्हरने डिग्रेड होतो, किडनीने एक्सक्रेट होतो. तर सायनस रिदम कमी होतो, AV नोडल ऑटोमॅटिसिटी कमी होते, PR कमी होतो, AV नोडचं कंडक्शन कमी होतो. आपण बघितलं QRS QT सर्व प्रोलॉंग होतात. हा बंडल ऑफ हिस आणि व्हेंट्रिकलवर काम नाही करत, परंतु हा सर्व प्रकारच्या ॲरिथमियाजवर देता येतो. AFib असेल, सुप्राव्हेंट्रिक्युलर असेल, AFib, AF, सुप्राव्हेंट्रिक्युलर किंवा व्हेंट्रिक्युलर टॅकी, VFib सगळ्यांमध्ये देता येतो, स्पेशली स्टेबल असेल तर. आणि CPCRमध्ये तुमचं डिफिबला रिस्पॉन्ड करत नाही आहे, डिफिब्रिलेशनला रिस्पॉन्ड करत नाही आहे, मग त्याच्यानंतर तुम्ही 3 सायकल झाल्या त्या की हा देऊ शकता. AFibमध्ये थोडासा डोस कमी आहे, 150ने चालू करायचा आहे. AFib किंवा वाईड कॉम्प्लेक्स स्टेबल असेल तर. CPCRमध्ये 300ने चालू करायचा आहे पहिला डोस, बाकी ठिकाणी 150चा पहिला डोस आहे आणि मग पुन्हा तेच इन्फ्युजन आहे. तर साईड इफेक्ट्स त्याचे तेच आहे, ब्रॅडी होईल, ब्लॉक होईल आणि इवन SVR कमी होतो, तो हायपोटेन्शन होईल. त्याच्यामुळे ब्रॅडी आणि ब्लॉक्समध्ये अवॉइडेड आहे. स्पेशली बीटा ब्लॉकर CCB सोबत आणखी पोटेन्शिएट करेल, डिगॉक्सिनला पोटेन्शिएट करतो, थिओफायलिनला पोटेन्शिएट करतो. रिनल इम्पेअरमेंटमध्ये काही इश्यू नाही आहे, सेम डोस देऊ शकता. रेट कंट्रोलसाठी AFib किंवा AFमध्ये देऊ शकतो. ओरल दिल्यानंतर भरपूर वेळ लागतो, 2-3 दिवसांनी ॲक्शन येते, लॉंग आणि व्हेरिएबल ॲक्शन आहे.